नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेले काही दिवस तुम्ही साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर ऐकताय निवृत्ती जोरी लिखित तडजोड ही कादंबरी. निवृत्ती जोरी सरांचा शिक्षणासाठी चाललेला संघर्ष त्यांनी या कादंबरीतनं मांडला आहे. ही कादंबरी आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून जरूर कळवा. आज या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 28वा मी आपल्यासमोर सादर करणार आहे. ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही कादंबरी मला माझ्या चॅनलवर वाचण्याची परवानगी दिली त्याबद्दल निवृत्ती जोरी सरांचे आणि सकाळ प्रकाशनाचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो श्रोते हो या कादंबरीचा शेवटचा भाग अर्थात भाग 28वा. मी इथे विद्यापीठात मागच्या सेमिस्टरसारखं आता काही रेग्युलर ॲडमिशनवाला विद्यार्थी राहिलेलो नव्हतो. सकाळी लायब्ररीत जाताना प्रत्येकाचं ओळखपत्र तपासल्याशिवाय आतमध्ये जाता येत नव्हतं. त्यामुळे मी आता कधी झाडाखाली बस, कधी रीडिंग हॉलमध्ये जा, तर कधी रूमवर बस असं करायचो. पण अचानक तिथल्या निर्जीव वस्तूंमधला माझ्या मनात आलेला परकेपणा मला बोचायला लागला होता. अगदी द्विधा मनस्थिती होऊन गेली होती. जरा हवा पालट करावा असं वाटायला लागलं म्हणून मी सरळ मामाकडे दोडीला जाण्याचा निर्णय घेतला. मी विद्यापीठातनं थेट नाशिक गाडी पकडली आणि दोडीला जाऊन उतरलो. सोपान मामा आता गावातच राहत होता. मी संध्याकाळी उतरून मामाच्या घरी चाललो तर काशी आईच्या मंदिराजवळच सोपान मामा गप्पा मारत होता. नुकताच तो ड्युटीवरनं आलेला होता. मी आल्यावर त्यालाही बरं वाटलं. तो जरी गावात राहत असला तरी पण मी लहानपणापासून मामाच्या मळ्यातच राहिल्यामुळे मला मुक्कामाला मळ्यात जायचं होतं. लहानपणापासून शिकायला दोडीलाच असल्यामुळे मी तिथं कधीच त्यांचा पाहुणा म्हणून राहत नव्हतो. मी सोपान मामाला म्हणालो, मामा चल आपण मळ्यात जाऊ, मला काही इथे करमणार नाही. त्यालाही हे माहिती होतंच की. त्रिंबक मामा मळ्यात राहत होता. तसं पाहिलं तर मळ्यातली जागा आणि माझं नातं लहानपणापासून एकदम घट्ट जोडलेलं होतं. चहापाणी घेऊन आम्ही मळ्याकडे निघालो. सोपान मामा जसा पेठ डेपोला कंडक्टर लागला तसा हप्त्यातून 2दा नगर पेठ गाडीवर असायचा. जाता येता त्याला आमची विद्यापीठातली पोरं कायम भेटायची. मी धुळ्याला असल्यापासून तो नगरला ड्युटीला असला आणि त्याला ही पोरं दिसली म्हणजे तो कायम या पोरांना सांगायचा, माझा भाचा बी लय हुशार आहे, आता तो धुळ्याला शिकतोय, इथंच रावरीला नंबर लावेन म्हणतोय तो तुमच्यासारखा. हे सांगताना त्याचा ऊर भरून यायचा. त्या पोरांमध्ये बऱ्याचदा मला पाहत सोपान मामा विचार करायचा. मामाला विद्यापीठातलं सगळं वातावरण किती चांगलं आहे हे बरंच आधी कळून चुकलं होतं. तेव्हा आम्ही घरी येता येता, तुला अजून राहुरीत PhD करायची असेल तर बोल. अरे लहान होता तेव्हापासून कधी तुला कमी केलं नाही आम्ही. तुझ्या शाळेची सुरुवात इथं झाली दोडीतून, शेवट बी चांगलं करू आपण, काय काळजी करायचं कारण नाही. मामाची सगळी मुलं आता मोठी झाली होती. घरी जाता जाता अंधार पडून गेला. मळ्यात घरीच जाऊन पोचतो तो दादानं मला बघताच, अरे निवृत्ती आला काय, बरं झालं मला लय दिवसाची खत वाटली ती, तुझी आजी बी लय दिवस वाट बघत होती. मी बाजूला बादलीत पाणी घेऊन हातपाय धुत होतो. दादा बला जे सांगत होता ते सगळं मी ऐकत होतो. बऱ्याच दिवसापासून मला दोडीच्या सगळ्यांची आठवण आली म्हणून मी आज मामाच्या घरी आलो होतो. चला रे स्वापान जेवून घ्या लवकर, लांबून आले पोरगं, भूक लागली असन त्याला, एक तर तिथं घरचं जेवण कशाचं. दादा मुंबईला गोदीत असल्यामुळे त्याला मेसचं जेवण कसं असतं हे माहिती होतं. लय उन्हाळे पानकाळे बघितले होते दादानं. सरूमामीच्या हातचा स्वयंपाक मी बऱ्याच दिवसानंतर जेवत होतो. फळीवरच्या डब्यातल्या हिरव्या मिरचीची पण मला खूप आठवण आली. मामी कायम त्यात मला मिरची करून ठेवायची. ते दिवस विसरून कसे चालतील. अचानक मला तो जुना आठवाला. मिरची खाल्लेली नसतानाही डोळे ओले झाले. सोपान मामानं माझ्याकडे बघत विचारलं, लय आमटी तिखट होती का रे निवृत्ती. नाही तसं नाही मामा, मेसला खाऊन सवय बदलली माझी, असं म्हणत मी मामाचं बोलणं पुसलं. जेवण झाल्यानंतर बाहेर खळ्यावर लगेच दादानं पथारी टाकली. सोपान मामानं लगेच, निवृत्ती तुझं माझं सूत्र चांगलं जुळायचं तवा. तूच कंडक्टरची परीक्षा पास व्हायला अभ्यास घेतला होता माझा. आता तू काय बी सांग रे, तुझ्यासाठी काय बी करेल मी. त्यावर मामाला मी बरंच सांगितलं. मामा मला तुम्ही सगळ्यांनी बालवाडीपासून सांभाळलं, लहानाचं मोठं केलं.
तू आणि त्र्यंबक मामा दोघंही हमाली करायचे. लहान मामी आणि सरू मामी दुसऱ्याच्या वावरात मोलमजुरी करायच्या. कधीमधी मला बी काम पडायचं तेव्हा मी बी कांदे लावायला, पोरं सांभाळायला यायचो. पण त्यावेळची परिस्थितीच तशी होती. तुम्हीसुद्धा काही करू शकत नव्हते. आता काळ बदलला. माझं शिक्षण झालं ते झालं. आत्तापर्यंत तुम्ही खूप केलं. याच्यापुढे जे करीन ते मी माझ्या पद्धतीनं आणि तुमचं नाव निघेल असंच. हे ऐकून सोपान मामा म्हणाला, हे बघ, मी तुला लागलं तर अजून पैसे देतो, पण तू पुढे शिक. तुझे आक्का नाना यांनी हात टेकले तरी काळजी करायचं कारण नाही. तसं असेल तर सांग, मी एका पायावर तयार आहे. सोपान मामाचं आणि माझं अंथरुणावर पडून बोलणं सुरू होतं. तसं असेल तर सांगतो मामा. एवढंच बोलून मी डोळे मिटले. कोणत्या तोंडानं सांगणार. दुसरा दिवस तिथे असा तसा काढला. तिथून निघताना सकाळी दादा पुढवून सोडायला आला. नेवृत्ती चिकटून घे बाबा आता लवकर. तुझा बाप त्या दिवशी लय काळजी करत होता. माझे बी हात टेकले म्हणला. चांगल्या हुद्द्यावर गेला ना मग टकटक जाईना आमची. अरे नका एवढा होता तसपासून हिथं काढला तू. ते एकदा तुझ्यावालं काम झालं ना मग चांगली पोरगी पाहून सोयरीक बीज घेऊ जोडून होऊन जाईन आमच्या डोळ्या देखत. दादा लय काळजीनं मला सांगत होता. काय चिंता करू नको दादा, चालू आहे माझं बरोबर. उलट तुझीच काळजी घे. रात्री अंधारात तुला आता कमी दिसतंय. लघवीला उठल्यावर जपून जात जा. काठी बरोबर ठेव. मी होतो तेव्हा तुम्हाला उठवायचं रात्रीला अडचण आली तर. दादाला आता थोडं मागचं आठवलं आणि त्याने डोळ्याला उपरणं लावलं. जा आता सावकाश जा आणि त्या नदर मी सांगितलेलं. मी पाया पडायला वाकलो आणि माझ्याही डोळ्यांना धारा लागल्या. येतो दादा मी असं म्हणून निरोप घेतला. मळ्यातून गावात येताना सगळं बालपण मी उजळणी करत आलो. गावात आल्यावर शाळेसमोरून बसस्टँडकडे जाताना हायस्कूलमध्ये आणि मराठी शाळेत मुलं बाहेर पटांगणात खेळताना दिसली. बराच वेळ मी त्या मुलांमध्ये मला शोधत होतो. 20 वर्षांपूर्वीचा नेवृत्ती. तसंच पुढे होऊन एसटीनं राहुरी विद्यापीठ गाठलं. दत्ताचं लग्न आता 15 दिवसावर येऊन ठेपलं होतं. अजूनही जाहिरात आलेली नव्हती. त्यामुळे मी माझे कपडे पिशवीत कोंबले. त्र्यंबक मामाची मोठी पोरगी अर्चना त्याला करायचं ठरलं होतं. लग्न दोडीला मी शिकलेल्या शाळेच्या पटांगणात ठेवलं होतं. विद्यापीठातून घरी जाताना जवळच्या मित्राला लगेच तोंडी आमंत्रण देऊन घरी निघून गेलो. खांब्याला आल्यावर मी पूर्ण लग्नकार्यात स्वतःला झोकून दिलं. पत्रिका वाटण्यापासून वाजंत्रीपर्यंत बऱ्याच गोष्टीत मी लक्ष घातलं होतं. पण कोणतीही आर्थिक बाब मी नानांच्या सल्ल्याशिवाय परस्पर केली नव्हती. लग्नात आलेले पाहुणे म्हणायचे, एवढं शिकूनही अजून नेवृत्ती, तू कुठं चिकटला नाही का. हे ऐकून मनाला खूप टोचायचं. त्यांना ठोस उत्तर द्यायला माझ्याकडे शब्दच नव्हते. पुढे काय होणार हे सुद्धा सांगता येत नव्हतं. कारण MSc ॲग्री झाल्यावर नोकरीच्या वाटा खूप होत्या. त्यातली आपली वाट कोणती याचं उत्तर मिळणं मलासुद्धा कठीण होतं. लग्नमंडपात शिकलेला पण बेरोजगार पुढच्या वर्षीचा उमेदवार या आशेनं बऱ्याच जणांनी या काळात माझी उलट तपासणी केली होती. दत्तापेक्षा मोठा असूनही नोकरी नाही म्हणून माझं लग्न आम्ही मागे ठेवलं होतं. बऱ्याच जणांची थेट लग्नात त्याबद्दल चर्चा चालू होती. आशिकेल पोरगा सयाजी भाऊचा मोठा आहे का. मध्येच समोरचा म्हणायचा, अरे हाच ना मोठा नेवृत्ती. परत पहिला हे उत्तर ऐकून आश्चर्य व्यक्त करणार, त्या आईला मला माहीतच नव्हतं. असं वाटायचं की आत्ताचं लग्नवालंच पोर थोरलंय म्हणून. याचं का बरं नाही केलं मग त्याईनी अगोदर, का काय बाहेर आहे. सारखी वारकी पोरं असंच काहीतरी थोडंफार चिडवत बोलायची. असं काही कानावर आलं की माझंसुद्धा डोकं भणभणायचं. शेवटी एकदाचं कार्य पार पडलं आणि दत्ताचा संसार सुरू झाला. आता हाताखाली सून आल्यानं अक्काला हलकं वाटायला लागलं होतं. मी पण आता सध्यापुरतं घरीच थांबायचा निर्णय घेतला होता. कारण विद्यापीठात जाऊन काही लगेच जाहिरात नव्हती. दत्ताचं लग्न होऊन आता जवळपास महिना होऊन गेला होता. मी माझं घरचं जे काम पडेल ते करत होतो. मधल्या वावरात दत्तानं अर्ध्या तुकड्यात डाळिंबाचा बाग ठिबकवर बसवला होता. गाया कमी करून त्यांनी आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं होतं. गायांना सारखी 2 माणसं त्यांच्या मागे उभी लागायची. एवढं असूनही 30-40 हजाराची चांगली गाय कधी आजारी पडून अचानक जाईल याचा नेम नव्हता. मागच्या 2-3 वर्षात आमच्या 4-5 गाया अचानक मरून गेल्या होत्या. कधीकधी एखाद्या गाईचं एक सड अचानक बंद व्हायचं तेव्हा दत्ता त्याच्यात इंजेक्शनना औषध सोडून बरीच खटपट करायचा. मग ते हळूहळू सुरू व्हायचं.
कधी टिवा तर कधी बोळकांडी, असं सारखं काही ना काही सुरू असायचंच. त्यामुळे तो वैतागायचा. वेळेवर चारा पाणी झालं नाही तरी त्या लगेच ओरडायच्या. काम करायला हा एकटाच घरी असल्यानं त्याचं मन जरा नवीन विचार करत होतं. मी पण त्याच्या यामागच्या 2 वर्षापासूनच्या सगळ्या खटपटींवर खूप विचार केला होता. तसं पाहिलं तर त्याचं एकदम बरोबर होतं. नव्या पद्धतीची शेतीच चांगलं उत्पन्न देणार होती म्हणून मी आणि नानांनी त्याला होकार दिला होता. मागच्या वर्षी पंढरपूरहून आषाढी करून येताना दत्ता राहुरीला माझ्याकडं आला. आपला भाऊ एवढा कृषी विद्यापीठात शिकतोय, नानांनी आत्तापर्यंत इतकी चांगली शेती केली म्हणून त्याच्या डोक्यात दूध धंदा कमी करून आधुनिक शेती करू असं होतं. जरी तेव्हा त्याचं लग्न झालं नव्हतं तरी तो बऱ्यापैकी व्यवहारात लक्ष घालायला लागला होता. स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी नवीन करू असं त्याच्या मनात आलं होतं. पंढरपूरचा प्रसाद आम्हाला देऊन म्हणाला, भाऊ खालच्या 1 एकर वावरात गुलाब लावून बघू, पण आता मी स्वतःचे हिमतीव करणार, मला तू भांडवल बघून दे. बराच वेळ डोकं खाजवून बघू काहीतरी, काय काळजी करू नको, पहिलं जेवण करून घे. त्याला त्याच दिवशी देवळालीच्या रवी मुसमाडेचे चुलते बाबूराव नानांकडनं 25,000 रुपये हात उसने घेऊन दिले. पैसे तुझ्या हिमतीवर फेडावं लागतील हे बी देताना त्याला सांगितलं. त्यानं बी होकार दिला, पैसे पिशवीत घातले, घरी गेला. नंतर थोड्या दिवसात गुलाबाची लागवड केली. राहत्याजवळच्या अस्तगाववरनं रोपं आणली होती. लागवडीनंतर महिनाभरात फुलं सुरू झाली. आता गाडीची गरज वाटायला लागली. गुलाब दररोज शिर्डीला न्यावा लागायचा म्हणून नाना एक जुनी M80 स्कूटर घेऊन आले. घरी बारीक सारीक काम आला तशी गाडीची गरज होतीच. आता गाडीशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता. बऱ्याचदा काही महत्त्वाचं काम निघालं की दुसऱ्याची गाडी मागायची लाज वाटायला लागली होती. नाना, दत्ता, आम्ही तिघंही अंगकाठीनं दुहेरी हाडाचे. त्या गाडीवर बसलो की ती स्कूटर आम्हाला शोभत नसायची. बरेच लोक उंदरावर गणपती बसला रे असं सांगून हसून टिंगलटवाळी करायचे. मी त्यांना मनातल्या मनात प्रत्युत्तर देत, अरे बाबा मला सगळं मान्य आहे. जरी उंदरावर गणपती बसला तरी तो उंदीर माझा स्वतःचा आहे ना. आज मला तडजोड केल्याशिवाय काही मार्ग नाही. घेईन पुढं मागं मोठी गाडी माझी ऐपत आल्यावर, त्यात काय एवढं. दत्ताच्या लग्नाच्या पत्रिकासुद्धा सगळ्या पाहुण्या रावळ्यांना मी या गाडीवर वाटल्या होत्या. तिचं काम असं होतं, 1 लिटर पेट्रोलला 50 मिलीलिटर ऑइल टाकावं लागायचं. नानांना कळून न देता मी आणि दत्त्या बऱ्याच वेळेला अर्ध्याला अर्धं पेट्रोलबरोबर रॉकेल टाकायला लागलो. बऱ्याचदा गाडी चालू केल्यावर सायलेन्सरकडे बघत नाना म्हणायचे, अरे दत्ता गाडी लय दूर मारती, काय बानगडे रे, काय कामा बिमाव आली काय, घेतली तेव्हा एवढा दूर नव्हती मारत. मग ते निघून गेल्यावर आम्ही दोघं एकमेकांकडे भामट्यासारखं बघत बसायचो. बऱ्याच दिवसांनी नानांना आमची पेट्रोल रॉकेलची टक्कर ॲडजस्टमेंट समजली. मग ते खवळले, कशाला करता रे हे धंदे. मग आम्ही त्यांना दिलासा द्यायचो की आता अजिबात करणार नाही नाना, आता बास. माझं MSCचं 5वं सेमिस्टर कधीच संपून गेलं होतं. MSCचे काही बॅचमेट तिथेच अभ्यासाला राहणार होते. तसं आता सध्याला विद्यापीठात जाहिरात नसल्यानं खूप शुकशुकाट होता. आणि मी आणि राहू आता संतोष काटेला पॅरासाईट म्हणून राहत होतो. नंतर राज्यसेवेची 33 जागांची जाहिरात आली होती. तिची पूर्वपरीक्षाही मला अशी तशीच गेली होती, त्यामुळे तीही आशा मावळली. त्या 33 जागा कोणाच्या तोंडाला लावणार महाराष्ट्रभर. जाहिरात तरी कशाला काढायची. फक्त पोरांना नादी लावायला काहीतरी पाहिजे म्हणून हा सगळा खटाटोप असावा. पूर्वपरीक्षा देऊन मी लगेच तिचा नाद सोडू नाही दिला. आमच्या मळ्यातल्या शेजारी वासुदेव मते मागच्याच वर्षी अकोल्यातनं M.Tech पास झाला होता. MPSCच्या फंदात न पडता सरळ त्यांनी इंडो जर्मन संस्थेत खाजगी नोकरी पत्करली होती. नंतर काही दिवसांनी ती पण सोडून दिली, सरळ घरी निघून आला. त्याचं नुकतंच कोळेवाडीला लग्न झालं होतं. आम्ही दोघं घरी असल्यावर कायम आमच्या कळमजा देवीजवळच्या विहिरीवर लाईट गेल्यावर बसलेलं असायचो. अरे वासुदेव, कसं होईल आपलं पुढं. घरच्यांचं काम संपलं आता, शिकून बी लय अवघड दिवस आले राव, अशी आमची चर्चा सुरू असायची. त्यावर तो फक्त निवृत्ती होईल रे होईल, थोडा धीर धर असं म्हणायचा. मग मला खूप बरं वाटायचं. तो लहानपणापासून टाकळीच्या नवोदय विद्यालयात शिकल्यामुळे मला त्याचा खूप अभिमान वाटायचा. त्या दिवशी माझं आणि दत्ताचं डाळिंबाच्या बागेत वाढलेले फुटवे काढून झाडांना आधार द्यायचं काम चालू होतं. एका झाडाला 4 बाजूनं काठ्या लावत एक झाड आम्ही पूर्ण करून पुढे सरकत होतो. दुपारची वेळ होती. दत्ता बराच विचार करत मला म्हणाला,
भाऊ, तुझं आता विद्यापीठातला अभ्यास करणं सोड. मला बी काम रेटत नाही तर एकट्याला. घरी राहून काय करायचं तर कर, आता तिकडचं बस झालं. पण काही क्षण उन्हात असूनही मनात वीज चमकून गेली. बराच वेळ तो काय बोलला आहे मला परत परत माझ्या कानावर आदळून त्याचे प्रतिध्वनी ऐकू येत होते. त्याचं बोलणं एकदम रास्त होतं, काळजाला खोलवर भेटणारं होतं. मनात विचार केला, आपण या सगळ्या डाळिंबाच्या झाडाला आलेल्या फळांना आधार देत सुटलोय, मग आपल्या भावाला का नको? अभिनव कॉलेजची खाजगी नोकरी मी मागे सोडून दिली होती, त्यामुळे विद्यापीठात राहायचा माझा आधार संपला होता. अक्का आणि नानांची शेजारच्या वावरात खुरपणी सुरू होती. सगळे त्या दिवशी दुपारच्या जेवणाला कवठाच्या झाडाखाली एकत्र आले होते. अक्कानं भाकरी सोडल्या होत्या. मी जरा वेळ सावलीत विचार करत शांत बसलो होतो. तेवढ्यात नानांनी, अरे चल की रे नेवरती, जेवायचं नाही का तुला? काय विचार करत बसला रे कावाचा? असं म्हटल्यावर मी लगेच जेवायला बसलो. जेवण संपवून हातावर पाणी टाकत तोंड पुसलं. नानांकडे बघत म्हणालो, नाना मी उद्या स्कूटरवर जाऊन येतो राहुरीला. लय दिवस झाले तसंच पडलंय बिराड माझं. इथं मोकळ्या टायमात पुस्तकं बी होती मला वाचायला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कूटरवर राहुरी विद्यापीठ गाठलं. हा माझा विद्यापीठातला शेवटचा दिवस होता, म्हणून आणि मी वाडीत जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. कोणतीही परीक्षा असली म्हणजे सगळी मुलं पहिली तिथे गणपतीला हात जोडायला जायची. इथल्या मुलांचं आणि त्या गणपतीचं वेगळं नातं तयार झालं होतं. दोघांनीही हात जोडून मनातल्या मनात, बाप्पा इथून मागं जे काय मागायचं ते मागून टाकलं आहे आम्ही. तू कधीतरी देशील ते तुझ्या सवडीनं, पण आज फक्त भेटायला आलो आहे तुला, काही मागायचं नाही. समोरच्या बाकड्यावर बराच वेळ बसून नाण्या गणपतीकडं पाहत म्हणत होता, जोऱ्या, मी जरी घरी एकुलता एक असलो ना तरी आमच्या अण्णासुद्धा वैतागले बरं का मला आता. किती दिवस पैसे पुरवतील ते आपल्याला रे? तुला तरी 3 बहिणी आहे, मला तर 5 आहेत. काय करणार ते तरी? पहिलं जितकं शिकायचं ठरवलं होतं ते शिकवलं त्यांनी. आता हे आपल्या शिक्षणाचं बालवाडी धरून 20वे वर्ष. किती दिवस वाट बघत बसायची जाहिरातीची? यावर मी पण बराच विचार करत होतो. आता काहीतरी तडजोड केल्याशिवाय मार्ग नव्हता. अपयशाच्या या लाटा मला एकट्याला धडकून परेशान करत होते असं नाही. विद्यापीठातली जवळपास सगळीच मुलं सामान्य कुटुंबातली होती. प्रत्येकजण अशा काही ना काही कारणामुळे होरपळलेला, कोणापुढे बोंब मारणार. आसमानी सुलतानी संकटात घावल्यासारखा ज्याच्या त्याच्या विवंचनेत जगत होता. प्रत्येकाचं शिक्षण घरच्यांच्या दृष्टीनं संपलं होतं. पोरगं कुठं चिकटतंय हेच त्यांच्या ध्यानीमनी होतं. जाहिरातीची वाट बघून बऱ्याच जणांची कांती गेल्यासारखी झाली होती. मागच्या वेळी घरी जायच्या आधी थोपटे पाटलाकडं मेसला शेवटचे 10-12 दिवस जेवलो होतो, तेवढे त्यांचे पैसे थकलेले होते. निघताना त्यांना भेटलो. खिशातनं पैसे काढून देत, पाटील तुमचे पैसे बाकी होते तेवढे आणलेत असं म्हणून त्यांना पैसे दिले. त्यांनी न मोजता खिशात घातले. थोपटे पाटील पोरांचे पैसे घेताना बऱ्याचदा न मोजता घ्यायचे. खूप समजून उमजून काम असायचं त्यांचं. जर कोणाचा एखादा गेस्ट जेवायला आला तर त्याचा हिशोबसुद्धा ते कधी ठेवत नसायचे. चपात्या वाढायला आले तर ओळखीच्या पोरांना हक्कानं अर्धी चपाती ताटात चुरून द्यायचे. आज दुपार असल्यामुळे सगळी पोरं जेवण करून जिकडे तिकडे गेली होती. मेसला एकदम शांतता होती. पण बारीक आवाजात त्यांचा टेप रेकॉर्डर सुरू होता. आजचा थोपटे पाटलाचा मेसचा विषय मला जरा गंभीर करून गेला. राहून राहून मागचं आठवायचं. मी 3ऱ्या-4थ्या सेमिस्टरला जेव्हा त्यांची मेस जॉईन केली तेव्हा अख्ख्या विद्यापीठात सगळीकडे नुसता अभ्यास अभ्यास असं सुरू असायचं. थोपटे पाटलांची मेस म्हटलं की तिथे किशोर कुमारची गाणी ऐकत एखादी चपाती नाहीतर भात मुलं जास्त खायची. जेवण करताना जो योगायोगानं आप यहाँ आए किस लिए, आपने बुलाया इसलिए, आए है तो काम भी बताइए, पहिले जरा आप मुस्कुराइए, हे गाणं चालू असलं की रूममध्ये येऊनसुद्धा माझं त्या गाण्याची गुणगुण सुरू असायची. आणि या टेबलावर पुस्तकात डोकं घालून बसलेला असला तरी त्याच्यापुढे दोन्ही हाताची बोटं वर करून परत अरे पहिले जरा आप मुस्कुराइए असं म्हटल्यावर टेन्शन यायचं त्याला. हसायचं सोडून द्या, तो माझ्यावर डोळे वाटारायचा. नंतर माझा आवाज थंड व्हायचा. आज विद्यापीठ सोडायचं असल्यामुळे ते जुने दिवस आण्याला आणि मला खूप आतनं बोचत होते. मी तसा थोडा भावूक झालो होतो. स्कूटर खाली लावून वरच्या मजल्यावर B58 रूमला आलो होतो. थोडा वेळ अभ्यास आणि पुढची थोडीफार चर्चा करून माझी गादी कपडे एकत्र गुंडाळले, दोरीनं गोल बांधले. वाचायला लागणारी माझी सगळी पुस्तकं पिशवीत भरली.
सगळं आवरून निघता निघता आणि यार निघतो आता. लय कमनशिबी निघालो साला आपण या कॅम्पसमध्ये. पॅरासाईट राहिलेली पोरं कचा कचा आपल्या डोळ्यासमोर पोस्ट काढून मोकळी झाली आणि आपण इतकं घासूनसुद्धा तसंच धोपाटण्यासारखं मोकळं. आता परत इथं बसून जाहिरातीची वाट बघायला मला तर नाही जमणार. बघ तुझं रेटतंय का? चल बरं, ही पिशवी घे, खाली मी घेतो गादी खांद्यावर. गादी मी खाली घेऊन आलो, गाडीला बांधली. एका बाजूला पुस्तकं घातलेली वायरची पिशवी नायलॉनच्या दोरीनं पक्की केली. बांधता दोघं बोललोच नाही. सगळं झाल्यावर आण्या मला निरोप देत म्हणाला, ये मग आता भेटू लवकर परीक्षेच्या टायमाला नगरला. सकाळपासून हलकं फुलकं असलेलं अंतःकरण अचानक विद्यापीठाचा आणि हॉस्टेलचा परिसर सोडताना जड होऊन गेलं होतं. गेटवर आल्यावर मी महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ थांबलो. त्या पुतळ्याचं, गेटचं आणि आमचं नातं आगळं होतं. शेवटी हातात काहीच मिळालं नाही. 2-3 वर्षापासून माझ्यासारखे बरेच जण तसेच होते. वर्गातली बरीच मुलं हातात नुसती पुस्तकं घेऊन हिंडत होती. आमचा अभ्यास चालू आहे असं किती दिवस सांगणार, यालाही लिमिट होतं. पुतळ्याकडे बघत मला अदृश्य शक्ती म्हणत होती, का रे निवृत्ती, आता तुला एवढं शिकवलं, तू या आईबापाने या महात्मा फुलेंच्या पुतळ्याकडं पाय बरं जरा. तुला माहिती आहे ना तुझं शिक्षण कसं झालं लहानपणापासनं. आणि दादाचं तर लय कठीण होतं. त्यांनी तुला बालवाडीपासून 10वी पोत शिकवलं. अरे तू हे दोन्ही मामा हमाली करायचे. तू इथं या पुतळ्याच्या पुढं आजी 20 वर्ष शिकून उभा राहिला आहे, ही सगळी त्यांचीच कृपा आहे. यापेक्षा काय पाहिजे तुला? अजून काय अपेक्षा असतील तर त्या हिथं सोडून दे. सगळं डोकं एकदम मोकळं करून टाक. आज जरी तुला नोकरी मिळाली नाही तर असं काही समजायचं कारण नाही. आज ना उद्या ती मिळेल तुला. देवानं चोच दिल्यावर चारा देतोच ना रे भाऊ, फक्त दम काढावा लागतोय. पण एक लक्षात ठेव, 20 वर्ष घासली शिक्षणासाठी, तुझ्या हिशोबानं त्याचं फळ तू लगेच या गेटच्या बाहेर पडताना मागितलं तर हिथं विद्यापीठ काय नोकऱ्या खेरापतीसारख्या वाट्याला बसलंय का? अरे तुझ्यासारखे लय पडले ढिगानं, त्यांचा विचार कोणी करायचा? आजूबाजूच्या परिसराचं भान मला अजिबात राहिलं नाही. त्या आवाजावर मी विचार करायला लागलो. पुन्हा तोच आवाज माझ्या कानी यायला लागला. निवृत्ती, तुला हा पुतळा दिसू राहिला ना, त्यांच्या टायमाला कसं असेल बघ. अजून एक सांगतो, तुला ज्यांनी शिकवलं ते तुझे दादा, नाना, अक्का हे लय मोठ्या मानाची माणसं आहेत. तुझा लहाना भाऊ दत्ता बी लय हिमतीचा. अरे कोण कोणासाठी काय करतं या जगात, तूच सांग की. मी काहीच बोलत नाही, तुला उत्तर सापडायला सुद्धा लय टाईम लागेल. तुला काय वाटलं हे जग काय सोपं आहे? नुसतं शिकून काहीच फायदा नाही. तू 2-4 परीक्षा दिल्या इथं राहून आणि लय शहाणा झाला का? अरे निवृत्ती, तू कशात काही नाही. तुला वाटलं इथं राहून लगी तुझी हत्तीवरनं मिरवणूक काढावा, हे तुझं झालं भाऊ. मग परीक्षेचा निकाल लागल्यावर इथं तर गेटवर गर्दीच मावणार नाही. 1-2 हत्ती कोणाकोणाला पुरणार? तू आता सगळं शिकून घरी चालला ना, तर मग परत एकदा माझं ऐक. तुला सांगण्याचा मला अधिकार आहे म्हणून मी सांगतो. किती बी मोठा झाला तरी ज्यांनी तुला शिकवलं त्यांच्याकडं मागं वळून पाहत जा. मी मागचा विचार करायला लागलो. मला माझी बालवाडीची मास्तरीण गोजराई, आणि दादा दिसले. भागाईच्या मळ्यात ठरल्याप्रमाणे रोजानं कांदे लावायला गेली होती. दादानं उन्हात टापरं बांधून बाजूच्या पडकात शेळ्या चारायला सोडल्या होत्या. परत आवाज आला, अरे शेवटपर्यंत आठव जरा सगळं. परत मला खांब्याचं घर दिसलं. दत्ता आणि नाना वावरात टमाट्याला अंधारात टेंबा धरून पाणी भरत होते. अक्का एकटी ओट्यावर घराचं राखण करत जागसूद अंथरुणावर पडून होती. ती दिवसभर वावरात काम करून दमली तरी तिला अजिबात झोप येत नव्हती. अक्काला सारखी माझी चिंता सतावतीये असं मला वाटलं. इकडं दोडीला मला सोपान मामा आणि त्रिंबक मामा नांदूरच्या बाजारात मोंढ्यावर कांद्याची हमाली करताना दिसले. उंचीला दिसायला 5 फूट, पण बोकंडी 50-60 किलोची गोणी पाठीवर. एकदम गुराढोरासारखं त्यांचं राबणं चालू होतं. मी शाळेत निघणार म्हणून सरू मामी भाकरी थापत होती. लहान मामी वाळलेल्या बाबळीच्या फासातून संध्याकाळच्या स्वयंपाकाला सरपण काढत होती. मला खूप वाईट वाटलं. त्यांच्याकडे बघत मी, मामा माझं काही चुकलं का, तसं असेल तर सांग असं म्हणत होतो. तिकडून सोपान मामा,
अरे कशाला चुकशील, एकदम बरोबर केलं आहे तू. तुझ्या इतकं कोणी चांगल्या मार्काने पास होईन आपल्यात असं कुणाला वाटलं नव्हतं. कोणी पुढं शिकन अशी बी आम्हाला काही गॅरंटी नव्हती. आम्ही काहीच नाही केलं. आम्ही काय नाही केलं तुझ्यासाठी, आणि जे आम्ही केलं ना ते आमचं कर्तव्य होतं. फक्त तुझे आईबा पाक्का नाना दत्ता यांनी तुझी शिक्षणाची खरी कड लावली असं म्हणून तो गप्प बसला. मला एकदम गहिवरून आलं होतं. हा सगळा भूतकाळ बघता बघता मामाचे शब्द ऐकल्यावर मला थोडा धीर आला होता. मी स्वतःची समजूत घालत म्हणत होतो, लागलं बरोबर सगळं रांकीला, लागल. फक्त खटपट करत राहायची सारखी. अजिबात कमी पाडायचं नाही कुठं. लय कामं पडलीत वावरात, कुठं चिकटत नाही तर वर चाल आता निघ घराकडं. माझं डोकं एकदम ठिकाणावर आलं. काय झालं हे मला काही क्षणभर कळलंच नाही. विद्यापीठ सोडायची इच्छा नसतानाही मी माझं सामान आज स्कूटरला बांधून निघालो होतो. मगाशी हॉस्टेलवरनं निघताना एक विचार सारखा धडका मारत होता. या 2.5-3 वर्षात विद्यापीठातून आज काही मिळालं नसलं तरी समाजात ताठ मानेनं कसं जागायचं हे मला समजलं होतं. नकळतच तडजोडीच्या रूपानं एक किल्ली या अनुभवांनी मला दिली होती. त्याच जोरावर मी ताठ मानेनं पुतळ्याला नमन करून विद्यापीठाकडं चौफेर नजर फिरवली. दुपारच्या उन्हात भविष्यातला मी शोधत होतो. झाडांच्या पालवीची वाऱ्यानं सळसळ व्हायला लागली तसा मी या स्तब्धतेतून बाहेर आलो होतो. या महान ज्ञानमाऊलीच्या उदरातून बाहेर पडताना मला आज खूप गहिवरून येत होतं. आजूबाजूचा सगळा परिसर उभ्या उभ्या डोळ्यानं न्हाळताना माझ्या तोंडातून नकळत सूर निघत होते आणि मी ते गुणगुणत रस्त्याला लागलो. कीर्ती सांगे तुझी मी सारी उभ्या जगाला, कीर्तीस अंगे तुझी मी साऱ्या उभ्या जगाला, निकट राहुनी तुझी या जगण्यास अर्थ आला. घेतले आम्हा पदरात समज नव्हती कोणास, सुज्ञ करून सोडले अवघ्या शिष्य जनाला. उडती तुझी पाखरे खग होऊनी आकाशी, कीर्ती पसरे तुझी शिकून जाई दूरदेशी. ख्याती तुझी अशी कानी पडे जनाशी, पंचेंद्रिये स्तब्ध होती निश्चय करून मनाशी. जातो दूरदेशी आज तुझं होईल परका, जातो दूरदेशी आज तुझं होईन परका, सांगेन तुझी गाथा जरी उद्या पोरका. जळ दिसे लोचनी विश्वचक्र झाले शांत, एक पर्ण पुष्प हलेना तुझ्या ग विरहात. क्षितिज नसे यशा त्या अश्वमेघ दौडत जाई, क्षितिज नसे यशा त्या अश्वमेघ दौडत जाई. तडजोड दिसे मजला होतो आता उतराई, तडजोड दिसे मजला होतो आता उतराई. माझी स्कूटर कधीच विद्यापीठ सोडून पुढे धोपट रस्त्याला लागली होती. भविष्याचा वेध घेत, नवीन उद्याच्या शोधात, माहिती नसलेली वाट शोधत अनोख्या जगाच्या दुनियेत. ताठ मानेनं जगायची आशा, आकांक्षा, इच्छा, उर्मी, उमेद, ध्येय, महत्त्वाकांक्षा या सगळ्याचं गाठोडं उराशी घेऊन सरळ लांब जिथवर दिसतंय त्याच्याही पलीकडे. अधांतरी वाटणाऱ्या रेषेला शाश्वत समजून हीच आहे आपली वाट असं म्हणून तिच्यावर बेधडक टाकतो आता पहिलं पाऊल. बोल, माझ्या मागं शिक्षणासाठी उभ्या राहिलेल्या सगळ्यांच्या नावानं चांग भलं. मला आता जीवनातल्या सगळ्या अडचणींचा गुंता सोडवायचं तंत्र उमगलं होतं आणि मी पुन्हा नव्या दाम्यानं तडजोडीची किल्ली बरोबर घेऊन न दिसणाऱ्या उद्याला या जगात शोधत पुढच्या प्रवासाला निघालो होतो. श्रोते हो, निवृत्ती सयाजी जोरी लिखित तडजोड ही कादंबरी आज इथे संपली. कादंबरी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. निवृत्ती जोरी सरांची ही आयुष्यातली तडजोड सर्वदूर पोहोचवा हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.